मंडळी, जेवायला बसल्यावर ताटात पोळी, भाजी, भात, आमटी जे काही तुम्ही बनवलं असेल ते सगळं काही असतं. पण आज ताटातली एक छोटीशी वाटी तुमचं लक्ष वेधून घेणार आहे. ती म्हणजे आपली चटपटीत सलादाची वाटी. म्हणतात ना, आधी सलाद, मग जेवणाला सुरुवात. तर आज पाहूया घरातल्या अगदी साध्या भाज्यांपासून अशी एक वाटी सलाद कशी तयार करायची आणि ती जेवणाआधी का खावी. तर यासाठी मी घेतली आहे एक काकडी, एक टोमॅटो, एक बीट हे सगळं बारीक चिरून घ्यायचं. आता त्यात थोडीशी मोड आलेली मटकी घालूया. मटकी नसेल तर घरात जे मोड आलेले कडधान्य असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता आवडत असेल तर थोडासा कांदा घाला, वरून चवीनुसार काळं मीठ, थोडंसं तिखट, भरपूर कोथिंबीर घाला. सगळं छान एकत्र करून घेतलं की आपलं रंगीबेरंगी सलाद तयार. काकडीत पाणी जास्त असतं त्यामुळे ती खाल्ली की ताजेतवाने वाटतं. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात. बीटमध्ये फायबर आणि इतर पौष्टिक घटक असतात. हे सलाद जेवणाआधी खाल्लं तर पोट भरल्यासारखं वाटायला मदत होते आणि जेवणाचे प्रमाणही राखायला मदत होते. तर मग आजपासून तुम्हीसुद्धा ही छोटीशी सवय नक्की लावून घ्या. जेवणात तुम्ही रोजची सगळे पदार्थ खा, पण त्याचबरोबर ताटात एक अशी वाटी सलाद जरूर ठेवा. आपल्या घरात जे उपलब्ध आहे त्यातूनच साधं आणि पौष्टिक सलाद तयार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.